आवरून झाली आहे, देवाची पूजा पण केली आहे. चला आता लगेच नाश्ता करून घेतो. तर आता बघा नाश्त्याला पोहे केले आहेत, तर लगेच पोहे खाऊन घेतो. तर आता तुम्ही बघितलं असं रोज आपण तिकडच्या घराच्या बाजूला त्या झाडांना पाणी घालत होतो, पण आज बघा आता जुन्या घराच्या तिथे आहे आणि आज इकडच्या सगळ्या झाडांना पाणी घालूया. कालच हे सगळं साफ करून घेतलं आहे, रान काढलं आहे. ही बघा ही भोपळ्याची वेल बघा कुठे कुठे, पण भोपळा काय धरला ना. तर आता बघा सगळीकडे आता पाणी घालून घेतो. हे बघा फांद्या वगैरे मारल्या काल ह्या आंब्याच्या वगैरे. तर आता सगळं पाणी घालून घेतो पटकन. किती पाणी बघा ओढून घेता येते, म्हणजे ना भरपूर पाणी गरज आहे, कारण खूप दिवस झाले पाणी घातलं नाही झाडांना. चला पटपट घालून घेतो. बघा प्रत्येक इथे ना ते आंब्या माडाचं झाड आहे ते जरा वाकलेलं, त्याला सपोर्ट देतो आहे. आता ना माझं जेवण वगैरे झालं आहे आणि आता मी चाललो आहे फुकेरीला. सगळेच जातो आहे. तर आज ना फुकेरीची जत्रा आहे. तर आता फुकेरी हे गाव आहे, जे की सावंतवाडीपासून थोडं पुढे आहे. तर आता सगळे निघतो आहे आम्ही. चला तुम्हाला पण दाखवतो. असं डोंगरात आहे. चला तर चला आता गाडी बाहेर काढूया आणि लवकर निघूया. आता माझी तयारी वगैरे तर झाली आहे, गाडी बाहेर काढतो. पप्पानी पण रेडी आहेत. तर चला निघूया लवकर. आणि आता जाताना ना पेट्रोल पण भरायला हवं. टाकी रिकामी झाली आहे पूर्ण. लगेच जाताना पेट्रोल पण फुल करून जाऊया. तर आता आम्ही निघालो आहे आणि आता वाटेत जाताना आधी पेट्रोल पंपावर जायचं आहे. आणि आता दुपारच्या वेळ असल्यामुळे काय जास्त ट्रॅफिक वगैरे काय नसणार, त्यामुळे पटपट फास्ट जाऊया. आपल्याला पोचायचं पण आणि वाटेत 2-3 कामं पण आहेत. तर आता बघा पेट्रोल पंपावर आलो आहे, पेट्रोल भरून घेतो पहिलं. तर आता पेट्रोल भरून निघालो आहे आणि आता मी आलो आहे जानवलीत. हे बघा पूर्ण आपल्याला हायवेनेच जायचं आहे, फक्त पुढे बांद्यातून आतमध्ये जायचं आहे. तिथे आपल्याला खूप वेळ लागणार आहे, बाकी इथे काय टेन्शन नाही. पण आता पप्पांना काहीतरी ऑफिसला जायचं आहे कुडाळमध्ये, वाटेत तिथे थांबून जाऊ. रस्ता बघा एकदम असं मस्त वाटतं. आणि आजूबाजूला ना सगळं रान वगैरे काढलं नाही आहे हायवेवाल्यानी, त्यामुळे बघा वाटतंय की ओपनिंग वगैरे असणार हायवेचं. आणि आता आपण पोचलो आहे टोल नाक्यावर. अजून काय टोल नाका काय सुरू झाला नाही, पण एकदा ओपनिंग झालं की बहुतेक तो चालू करतील. आता तर आपण फ्रीमध्ये फिरतो आहे, बाकी इथे पोलीस असतात कधी कधी. हो मोठा टोल नाका आहे. तर आता ना पप्पाने म्हणतात की इथे वाटेत पावशीमध्ये कुलदैवतेचं मंदिर आहे आमच्या, तर इथे पाया पडून जाऊया. चला तुम्हाला पण दाखवतो, मस्त सुंदर मंदिर आहे एकदम. जाऊया. तर आता आपण पोचलो आहे मंदिराकडे. मी पण याच्या आधी कधी आलो नव्हतो, आई म्हणते काहीतरी लहान असताना आलेलो एकदम. पण आता हे बघा, पण मम्मीने सांगत होती की खूप मस्त मंदिर आहे. आता बघूया कसं आहे मंदिर ते. हे बघा इथे पण एक मंदिर दिसत आहे आणि पुढे आहे ते मंदिर आहे म्हणतात, सातेरी देवी नाव आहे. कोण पण नाही, कारण दुपारची वेळ आहे ना, त्यामुळे कोण नसणार. आता हे बघा हे दुकान उघडं दिसत आहे, म्हणजे कोणतरी असेल. तर आता हे बघा उतरलं खाली, पप्पानी इथे नारळ वगैरे घेत आहेत. तर बघा बाहेरून मस्त वाटतं एकदम.
काय मस्त तुळस केली आहे. तर आतमध्ये जाऊया आणि आतून बघूया कसं आहे. आजूबाजूला तर मस्त वाटतं, एकदम शांत वाटतं. आधी पहिली गोष्ट म्हणजे देवी सात तेरी प्रसन्न. हे बघा काय मस्त सुंदर वाटतं, एकदम जुन्या पद्धतीत एकदम. आणि देवाचा बघा आतमध्ये दरवाजा बघा केवढा मोठा आहे. आणि समोर बघा देवी बघा काय मस्त दिसते, एकदम एकदम मस्त रूप आहे. आणि पाठी काहीतरी म्हणतात वारुळ का काहीतरी आहे की झाड आहे, मला पण व्यवस्थित नीट माहीत नाही. हे बघा पाया पडून घेतो आता, प्रदक्षिणा घालतो. आणि बघा इथे बघा लहान लहान मूर्त्या पण आहेत. समोर वेगळंच आहे मंदिर बघा. पाठी बघा कसं आहे, देवीची मूर्ती बघा एकदम मस्त आहे. तर आता दर्शन वगैरे घेऊन झालं आहे आणि आता आम्ही निघतो. तर आता आम्ही निघालो आहे कुडाळला, कारण पप्पांचं थोडं काम आहे. तर पप्पा लगेच काम करून येतील, तोपर्यंत आम्ही सगळे गाडीत थांबतो. तर आता फायनली पप्पांचं काम झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे फुकेरीला जायला. तर चला लवकर पोहोचूया, कारण काळोख व्हायच्या आधी पोचलं पाहिजे. कारण पूर्ण असं ना जंगलात आहे आणि रस्ता पण एकदम असा खराब आहे आणि छोटा पण आहे. म्हणजे जेवढं लवकर जाऊन येऊ तेवढं बरं आहे. नंतर ना लोक पण वर जायला लागणार, मग ट्रॅफिक वगैरे होणार. आणि आता आपण पोचलो आहे बघा गोव्याच्या ह्याच्यात. आणि बघा इथून आता आपण आतला रोड घेतला आहे बांद्यातनं. आणि बघा इथूनच आता जंगल सुरू झालं आहे. रस्त्याला बघू शकता तुम्ही कोणच नाही, एकदम असं सामसूम वाटतं. मध्ये मध्ये थोडी गावं लागतात पण तेवढीच. रस्ता पण असा काय चांगला नाही एवढा, खड्डे वगैरे पडले आहेत. आणि अजून पुढे गेल्यानंतर ना अजून जंगल आहे, दाखवतो तुम्हाला. तर आता बघू शकता पूर्ण आता जंगल सुरू झालं आहे. बघा ह्या साईडला पण पूर्ण जंगल आहे आणि इकडे पण. आणि इथे आहेत बिबटे वगैरे आहेत म्हणतात, कारण पूर्ण जंगलच आहे. तो फॉरेस्ट एरिया पूर्ण. आता बघा आतमध्ये इथे कसं छोटासा रोड आहे एकदम. आणि आता ना दिवसाचं काय वाटत नाही, रात्री बघायला पाहिजे येताना. इथं असं डेंजर वाटणार. लोक आता येत जात, जत्रा आहे म्हणून येत जात असतात, नाहीतरी ते ह्या रोडला कोणच नाही रात्रीचं. एकटं येऊ शकत नाही एवढं. रस्ता पण आता इथे बघा थोडा रस्ता चांगला येतो आणि थोडा खराब आहे. समोर बघा पूर्ण असे डोंगर दिसत आहेत. तर आपलं जे देऊळ आहे ना त्या डोंगरावरच आहे. आता हे बघा पोचलोय आपण. आणि बघा काळोख नाही झाला. इथे बघा सगळे मामा वगैरे मावशी वगैरे सगळे मिळालेत. तर त्यांचं तर पाया पडून झाला आहे, आपण सुद्धा जाऊया आणि पाया पडून घेऊया. जास्त काही गर्दी नाही, सगळे बांदेकर आहेत ना त्यांचंच आहे देऊळ. सगळी लोक जास्त आहेत. भरपूर सारी दुकानं वगैरे आहेत. आपण आतमध्ये जाऊया आणि पाया पडून घेऊया. आणि मंदिर बघा एकदम मस्त बांधलं आहे. मी ह्याच्या आधी 2 वर्ष आधी आलो तेव्हा एवढं काय मंदिर नव्हतं बांधलेलं, हल्लीच झालं आहे काम. बघा आतमध्ये पण बघा. लगेच जातो आतमध्ये, पाया पडून घेतो. मूर्ती बघा एकदम सुंदर दिसते, देवी माऊली फुकेरी. मम्मी ओटी वगैरे भरते आहे. आता
पाया पडून झालं आमचं. प्रदक्षिणा झाली आहे मग निघूया. तर बघा बाहेर आलो आम्ही. आता बाहेरून बघा काय मस्त मंदिर वाटतंय, एकदम सुंदर. पार्टी पण बघा एकदम मस्त वाटतंय. हा व्ह्यू बघा. आधी पहिली गोष्ट म्हणजे कसे 2 डोंगर एकत्र आले आहेत, त्याच्यामध्ये हे असं मंदिर आहे इथे. आणि आता आम्ही आलो इथे वरच्या मंदिरात, गणपती मंदिर आहे. इथे पण पाया पडूया. आणि आता हे बघा एक नंबर व्ह्यू आहे. असं मी कधी बघितलं नव्हतं एवढं. इथून जर सनराईज होत असेल तर तो कसला होत असेल बघा सकाळी. एकदम सुंदर. आता आम्ही तो वर चढून आलेलो, तर जातो खालती. आणि बघा लाइटिंग वगैरे मस्त केली आहे देवळाला. तर आता आम्ही आलो आहे भजी खायला. हे बघा मामा वगैरे आहेत, थांबले होते आमच्यासाठी. आता भजी खातो. आता मम्मी आणि आली आहे तिथे दुकानांमध्ये, बघतात काय काय बरं दिसलं तर घेतील. आणि आम्ही आलो इथे चाऊमिन खायला, मी आणि प्रतीक. बघा आम्ही घेतलं चाऊमिन. आता झालं, सगळे निघाले तर आम्ही पण निघतो. बघितलं ते बघा काळोख किती आहे तो. आणि हा रस्ता पण एकदम खराब, पूर्ण जंगल. लवकरात लवकर इथनं आता बाहेर पडूया, कारण ST वगैरे आली ना समोरून किंवा प्रॉब्लेम होणार. कारण वाट द्यायला साईडच नाही, जागाच नाही एवढी. एकच गाडी सुटते. लवकर जाऊया. आणि जंगलात सुद्धा असल्यामुळे जनावरांची पण भीती. तर आता आपण पोचलोय बांद्यामध्ये. आता काय हायवेन जायचं, पूर्ण जंगल वगैरे सगळं झालं, त्यामुळे आता स्ट्रेट जायचं आपल्याला. चला पटपट जाऊया, उशीर पण भरपूर झाला. टाईमवर घरी पोचलं पाहिजे. आता मामा वगैरे काय सावंतवाडीलाच जायचे होते, त्यामुळे ते सगळे पोचले आहेत. आपल्याला नाही म्हटलं तरी इथून अजून 1.5-2 तास हवे. चला. मी जत्रेवरून आलो आहे आणि आल्याला पहिला जेवून घेतलं. आता लगेच एडिटिंग करतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.